नमस्कार श्रोतेहो, हॅलो उमरगा या लोकप्रिय टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, गझलकार डॉक्टर प्राध्यापक विनोदजी देवरकर सर। चला तर गप्पा मारूया। नमस्कार सर, आपलं हॅलो उमरगा टॉक शोमध्ये स्वागत करतो। धन्यवाद सर, आपण छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात। आपण कविता, गझल या क्षेत्राकडे कसं वळला? खरं तर प्राध्यापक वनस्पतीशास्त्राचा आहे, पण पूर्वीपासूनच निसर्गाशी जवळीक साधण्याचा जो एक माणसाचा स्वभाव असतो, तर जेवढा आपण निसर्गाच्या जवळ जातो तर आपल्याला प्रत्येक नदी असेल, झाडं असतील, पानं असतील, फुलं असतील, एक आनंद देतात। आणि आनंद देणारं एक शास्त्र म्हणून आपण कविता, गाणी याच्याकडे बघतो। तरुणपणामध्ये साधारणपणे आपण आपलं कॉलेजचं जे जीवन आहे, तर कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा मी वळून बघतो तर कदाचित त्या काळामध्येच याची पेरणी झालेली असावी असं मला वाटतं। आम्ही जेव्हा विदर्भ महाविद्यालयामध्ये शिकत होतो तर साधारण 93-94चा तो काळ होता आणि त्या दरम्यान कविवर्य गझल सम्राट सुरेश भट आमच्या परिसरात यायचे। आमचे मराठीचे प्राध्यापक डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे ते मुक्कामी असायचे आणि त्या दरम्यान आम्ही हॉस्टेलला राहणारे विद्यार्थी, मग ते हॉस्टेलला जे आहेत त्यांनी या रे बाबा ऐकण्यासाठी या भटांना ऐकायला। तोपर्यंत आम्हाला फारसं माहीत नव्हतं सुरेश भट कोण आहेत हे। आम्हाला अशोक थोरात सरांनी त्यांच्या घरच्या घरगुती मैफिलीमध्ये जाणीव करून दिली। आणि मग त्यांची जी शैली आहे, त्यांचं जे लिखाण आहे, तर ते जेव्हा गझल ऐकवायचे प्रेरित होऊन जायचो। म्हणजे अर्थात असं अंगावर काटा यायचा की अरे हे असं असतं। आणि मग तेव्हा कुठं आमच्यामध्ये ती कविता पेरल्या गेली, तेव्हा आम्ही त्याला कविताच म्हणून नंतर कळलं की सुरेश भट हे गझल करतात आणि मग आम्ही त्या गझलेच्या प्रेमात पडलो। पहिली तुम्ही कविता केलं, गझल केलं, काय नेमकं कशापासून सुरुवात केली सर तुम्ही? मुळात कविता लिहित असताना कविता म्हणून मुक्तछंदापासून सुरुवात झाली। तर 93-94च्याच काळात सुरेश भटांची आमची भेट झालेली असल्यामुळे आणि त्या दरम्यान आमच्यामध्ये ते बीज पेरलं गेलं की नाही, याला एका विशिष्ट पद्धतीने लिहिलं ते अधिक परिणामकारक होतं। आणि म्हणून मग आम्ही तो प्रयत्न सुरू केला की जाणीवपूर्वक ते लिहायचा प्रयत्न करणे। मग आम्ही भटसाहेबांना भेटायचं, आमचे मित्र आहेत, आता मोठे गझलकार आहेत, डॉक्टर रवी प्रकाश चापके, आणि मग त्यांच्या समवेत MA इंग्रजीला ते, आम्ही इकडे MSc बॉटनी त्या काळामध्ये। तर अशा पद्धतीनं आमचा प्रवास सुरू झाला गझलेकडचा। आणि मग जाऊन ऐकणे, त्याच्यानंतर मग हे कसं लिहितात त्या शैलीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करणे, मग ती तुटकी मुटकी गझल, ज्याला गझल म्हणताच येत नाही, अगदी कविताच, तर ती कविता त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांनी ते भिरकावून देणे, म्हणजे ती गझल नाही बाबा ह्याच्यासाठी ती भिरकावून देणे, आणि मग त्याचं शास्त्र शिकायला पाहिजेत, वृत्त शिकायला पाहिजेत, प्रयत्न करायला पाहिजेत, हे त्यांचं सांगणं जे आहे ते आज आम्हाला उभारी देते। आणि म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। माणूस जोशपूर्ण कधी असतो, ऐन तारुण्यात महाविद्यालयीन जीवनात असतो, बरोबर। तेव्हा एखादी कविता तुम्ही आपल्या महाविद्यालयीन जीवनात ती एक कविता केलेली तुम्हाला आठवते का? कविता तशा अनेक केलेल्या आहेत आणि प्रामुख्यानं ज्या वयाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्या वयामध्ये तर प्रामुख्यानं प्रेम कविताच असतात। आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की जी सुरुवातीची गझल होती, त्याला छोट्या बहरातली गझल आम्ही म्हणतो, तर ती अशी होती की तू अशी दूर का, म्हणजे सगळे प्रेमावर लिहितात, पण प्रेमानंतर हा भंगसुद्धा येतो। तू अशी दूर का, वेगळा सूर का, म्हणजे हा जो विरह आहे तो एवढ्या कमी शब्दामध्ये मांडण्याचा तो प्रयत्न केला। आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या काळामध्ये लोकमतनी एक सदर चालू केलेलं होतं। लोकमतचं मंथन नावाची एक पुरवणी असायची आणि त्या पुरवणीमध्ये गझल नावाचं एक सदर त्यांनी केलं। त्याची जी निवड करायची ते आमचे आदरणीय गुरु प्रदीपजी निफाडकर, उत्तम गझलकार आहेत, तर प्रदीपजी निफाडकर त्याची निवड करायची आणि त्यांचं खूप मोठं नाव गझलच्या क्षेत्रातलं, आणि त्याच्यामुळं त्यांना आम्ही ती गझल पाठवली आणि ती मंथन पुरवणीमध्ये 2004मध्ये प्रकाशित झाली। आणि खरी प्रेरणा मी त्या गझलेला मानतो, कारण प्रकाशित होणारी ती पहिली गझल होती।
तू अशी दूर का वेगळा सूर का, वाहलो जात मी हाच तो पूर का, शेरांनी तयार झालेली गझल होती आणि म्हणून ती गझल मला आजही प्रेरणा देते. अच्छा. गझल आणि कविता या दोन गोष्टी वेगवेगळ्या. कवितेत आणि गझलेमध्ये काय फरक आहे? कविता आणि गझल हा एक वेगळा प्रकार नाही आहे. कवितेचाच एक प्रकार गझल आम्ही असं मानतो. आणि त्याच्यामुळं कवितेचे जे काही साधारण 300 प्रकार आपल्याला मिळतात त्याच्यापैकी गझल हा एक प्रकार आहे. आणि म्हणून गझलकडे आम्ही कवितेचा एक प्रकारच म्हणून बघतो. कविता वेगळी आणि गझल वेगळी असं होऊ शकत नाही. कारण आदरणीय गझल सम्राट सुरेश भटांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला जर आधी गझल लिहायची असेल तर त्यासाठी तुम्ही आधी उत्तम कवी असले पाहिजेत. आणि तुम्ही जर उत्तम कवी असाल तरच तुम्ही गझल लिहू शकता, ही त्याची पूर्व अट होती. आणि त्याच्यामुळं नैसर्गिक पद्धतीनं कवी मन तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे, तर गझल आपोआप लिहिल्या जाईल असा एक संकेत त्यांनी दिला असं मी मानतो. आणि म्हणून मी कवी आहे आणि त्याच्यानंतर गझलकार आहे. तुमच्या लेखणीला बळ देण्याचं काम कुणी कुणी केलं? याचं उत्तर मला द्यायला आवडेल. कारण कसं असतं की आपण विद्यार्थी जीवनातही जेव्हा शिकत असतो आणि तेव्हा प्रत्यक्षात लिखाणाची सुरुवात केलेली असते. तर मला आठवतं जेव्हा मी विदर्भ महाविद्यालय अमरावतीमध्ये शिकत होतो MScला असताना, आणि MScला प्राध्यापक अशोक थोरात आहेत की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला साहित्य संमेलनाला जायची संधी मिळाली विद्यार्थी म्हणून. तर ती एक क्रेज तयार झाली. चांगलं सादरीकरण व्हायचं, चांगल्या कविता असायच्या. आणि मग त्याच्यामुळं झालं काय की जेव्हा आम्ही PhDला शिफ्ट झालो तर आमच्या आदरणीय गाईड प्रभा भोगावकर तर ह्यासुद्धा उत्तम लिहितात. आणि त्याच्यामुळं व्हायचं काय की मी लिहिलं त्यांना दाखवायचं, त्या वाचायच्यात. कारण त्या दरम्यान आमचा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव झालेला होता. आणि अमृत महोत्सवामध्ये वसंतआबा डहाके असतील, विठ्ठल वाघ असतील, प्रभा गणोरकर असतील, बबन सराडकर असतील, तर असे मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या समोर मला कविता सादर करायची संधी त्या महाविद्यालयाने दिलेली होती. पण जेव्हा मी उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये रुजू झालो, हा 2003चा काळ. त्यावेळेस आमचे सन्माननीय अध्यक्ष मोरे साहेब होते, शिवाजीराव मोरे, दाजी आम्ही त्यांना म्हणतो. म्हणजे खरं बळ जे आहे आमच्या लिखाणाला तर ते अर्चिताच्या माध्यमातून हे आम्हाला मिळत गेलं. तत्कालीन अध्यक्ष आमचे शिवाजीदाजी मोरे आणि सध्याचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री अमोलजी मोरे, त्याच्यानंतर उपाध्यक्ष आमचे अश्लेष भैया मोरे यांनी लिखाणाला कायम बळ देण्याचं काम केलं. कधी वर्तमानपत्रातून एखादा लेख असेल, कधी आम्ही लिहिलेलं वाचणं आणि त्याबद्दल रिमार्क देणं की तुम्ही चांगलं लिहिताय. तर हे पाठबळ जे आहे ती संस्था कायम आम्हाला देत असते. म्हणजे मोरे कुटुंबियाचे खरंच उपकार आम्हाला इथं मानायला पाहिजेत की ज्यांनी पोटापाण्याची सोय लावली, आमच्या लेखणीची सोय लावली आणि त्या लेखणीला बळ देण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. सर, तुमचं एक गझलकार सीमोल्लंघन हे एक ब्लॉग चालतं आणि त्या ब्लॉगचे तुम्ही सहसंपादक आहात. आणि याची सुरुवात तुमच्या कुठून झाली? फार चांगला प्रश्न आपण विचारलात. गझलकार सीमोल्लंघन हे दसऱ्याला प्रकाशित होणारा एक ब्लॉग आहे जो आंतरजालावर प्रकाशित होतो. आणि गेल्या जवळपास 14 वर्षांपासून हा ब्लॉग आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण राऊत, जे सुरेश भटांच्याच पिढीमधले गझलकार आहेत, तर ते त्याचे मुख्य संपादक आहेत. आता याची एक गंमत बघा, म्हणजे सुरेश भट हयात असताना समांतर जे गझल लिखाण झालं विदर्भामध्ये त्यामध्ये आदरणीय श्रीकृष्ण राऊतांचं नाव घेतलं जातं. म्हणजे सुरेश भटांचा एल्गार आल्यानंतर त्याच पिढीमध्ये जे लिखाण सुरू झालेलं आहे तर ते आदरणीय श्रीकृष्ण राऊतांचं आहे. तर आम्हाला ऐकून जे माहीत होते की बाबा आदरणीय सुरेश भटांसमान जर कोणी लिहित असेल तर ते आदर श्रीकृष्ण राऊत सर आहेत. आणि म्हणून एक विशिष्ट प्रकारचा आदर हा तेव्हापासून आमच्या मनामध्ये होता. आणि म्हणून जेव्हा तुम्ही गझलकार सीमोल्लंघनचा जो इथं उल्लेख केलेला आहे तर तो जो ब्लॉग आहे तर तो ब्लॉग डॉक्टर श्रीकृष्ण राऊत संपादित करतात.
त्याच्यासोबतच आदरणीय सुरेशकुमार वैराळकर आहेत जे त्याला मार्गदर्शन करतात. अमोल शिरसाट आहेत अकोल्याचे, जे सरांचे विद्यार्थी आहेत आणि उत्तम गझल लिहितात, ते त्याचे सहसंपादक आहेत. तर हा एक दुर्मिळ योगायोग मी मानतो की करोनाच्या काळामध्ये आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर अकोल्यावरून पुसदला राहायला आलेत. राऊत सर पुसदपर्यंत आलेत हे कळल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. ही आमची प्रत्यक्षातली पहिली भेट. म्हणजे जेव्हा आदरणीय दादा भीमराव पांचाळे यांनी एक जखम सुगंधी आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण राऊत सरांची जी गझल, दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू, घाव सांगतात ना आजही पसंत तू, ही गझल एवढी गाजली की ती अक्षरशः आमच्या पिढीच्या ओठांवर आहे. आजही आमच्या पिढीतल्या कोणालाही जर तुम्ही विचारलं तर ती गझल तुम्हाला गाऊन दाखवतील. तर हे सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये होतं. आणि मग तेव्हापासून एक गुरुतुल्य प्रतिमा जी आमच्या डोक्यामध्ये आली, तर ती प्रतिमा आम्ही प्रत्यक्षात अनुभवली. तर ती पुसदला करोनानंतर सन 2021चा काळ. तर 21मध्ये आमची प्रत्यक्षात भेट झाली, विचारांची देवाणघेवाण झाली, सरांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. इतक्या वर्षापासून म्हणजे हा जो भाग होता, तर निव्वळ योगायोग म्हणावा. म्हणजे 4 लिहिणारा माणूस जर 21मध्ये जाऊन आपल्या आवडत्या गझलकाराला भेटतो, तर हा योगायोग आहे. आणि याला असं मानतो आम्ही की हा दैवी योगायोग आहे. आणि मग तेव्हापासून विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. आम्ही लिहिलेलं त्यांना पाठवत होतो, ते दुरुस्त करत होते. आणि हळूहळू मग त्यांनी एक 2-4 गझला पाठवल्यानंतर सांगितलं की आता पाठवायची गरज नाही, तुम्ही उत्तम लिहिताय, लिहित राहा. हा एक जो आशीर्वाद मिळाला. आणि मग त्या पद्धतीनं गझलकार सीमोल्लंघनमध्ये सुद्धा आम्ही गझला पाठवणं सुरू केलं. त्याचंच परिणती आपण म्हणू की संपर्क आला, आशीर्वाद मिळालेत आणि सरांनी म्हटलं की बाबा तुम्ही ह्या क्षेत्रात यायला हरकत नाही आणि मलाही थोडीशी मदत होणार आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही सहसंपादक म्हणून हे काम स्वीकाराल का? तर आम्ही अर्थात गुरुचा आशीर्वाद म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला आदेश मानतो. आणि तो आदेश नाकारण्याची हिंमत आमच्यामध्ये नव्हतीच. तर त्याला आम्ही प्रेमळ आशीर्वाद म्हणून स्वीकारलं. तो जरी ते आदेश देऊ शकले असते, पण त्यांनी आशीर्वादच दिला. त्या गझलकार सीमोल्लंघनच्या संपादकपदी आमची वर्णी लागणे फार मोठी गोष्ट आहे आणि ती शिरसावंद्य म्हणून आम्ही काम करत आहोत. आणखीन एक म्हणजे तुम्ही वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. बाबा या कलेकडे कसं काय वळलात तुम्ही? आमचे वडील आमच्या परिसरातले चांगले शाहीर, म्हणजे शाहीर देवदास देवरकर याच नावाने त्यांना ओळखलं जायचं. आमचे पणजोबा, कलगीतुरा नावाचा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे जो यात्रेमध्ये प्रामुख्यानं सादर व्हायचा. तर ते कलगीतुरा करणारे शाहीर. त्याच्यानंतर मधली पिढी गेली. मधल्या पिढीनंतर मग आमचे वडिलांनी शाहिरी सुरू केली, पोवाडे लिहायचे, आकाशवाणीवर सादर करायचे, त्यामुळं पंचक्रोशीत त्यांची ओळख. आणि ह्या कार्यक्रमामुळे व्हायचं काय की घरी उशिरापर्यंत येणे हा नित्यक्रम झालेला. आणि मग आमचा हट्ट असायचा की आम्ही स्टेजवर गेलं पाहिजे, बसलं पाहिजे. तर आमचे बाबा म्हणायचे की हा जो धंदा आहे, ते धंदा म्हणजे आपल्या गावरान भाषेमध्ये बोलताना म्हणायचे की अरे बाबा, हा शाहिरीच्या धंद्यात तू पडू नको. कारण वेळेचं कुठलंच बंधन नाही. कार्यक्रम अशा पद्धतीनं चालायचे, लोकांना ते आवडलं तर लोक अजून एक म्हणायचे. तर किती 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, अशा पद्धतीचे कार्यक्रम असायचे. आणि त्याच्यामुळं मग आमच्या वडिलांनी ठरवलेलं होतं की आमच्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये येऊ द्यायचं नाही. आणि आज तुम्ही तोच प्रश्न विचारला आहे की कसे आलात. तर मी असं मानतो की कदाचित हा जो प्रवास आहे, तर तो गुणसूत्रांचा प्रवास असू शकतो. की मुळात ती कला गुणसूत्रांमधून आलेली आहे. ते आमचे पणजोबा असतील, आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील, आणि आम्हाला करू नको म्हटलं तरी आम्ही त्याच्यात पडलो. हे कदाचित त्याचं कारण असू शकेल असं मी मानतो. आणि त्यांची इच्छा असो नसो, पण वारसा टिकवणं हे प्रत्येक वडिलाला प्रिय असतं. आणि जेव्हा मी कविता लिहिली, मी दाखवायचो वडिलांना, तर ते म्हणायचे की ठीक आहे, लिही, चांगलं लिहितोस. तर तो एक आशीर्वाद होता. पण स्टेजच्या भानगडीत पडू नको असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता दैवयोग म्हणूया आपण की आपण या क्षेत्राकडे हळूहळू वळलो, तर तो त्यांचाच आशीर्वाद मी मानतो. खरं आहे सर. संगीत आणि कला हे मागून मिळत नाही, त्याला एक
आवड पाहिजे आणि त्या आवडीतून या गोष्टी घडत जातात. बरोबर. तुम्ही खरं पाहता अनेक आनंदाची गोष्ट म्हणजे कौमार्य आणि आदिशक्ती या 2 मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिलं. बरोबर. ही संधी तुम्हाला कशी मिळाली? तुम्हाला कुलस्वामिनी म्हणायचं हां, असं. कुलस्वामिनी. कुलस्वामिनी हा सिनेमा होता. आदिशक्तीच आपण मानतो तिला, हो. तो विषय नाही. आदिशक्ती कुलस्वामिनी. तुम्हाला आठवत असेल म्हणजे 2020-21 जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं तर सगळ्यांना घरी बसावं लागलं. आणि जेव्हा हे सगळे घरी बसलेत तेव्हा आपल्या लक्षात आलं की आता करावं काय. ऑनलाईन लेक्चर सुरू झाले. तो लेक्चरचा तेवढा तास असायचा. आपण ऑनलाईन एकामेकाशी विद्यार्थ्यांशी बोलायचं आणि त्याच्यानंतर घरीच आहोत. आणि मग त्या काळामध्ये प्रामुख्यानं फेसबुकचा वापर करणं सुरू झालं. आणि जेव्हा आम्ही फेसबुकचा वापर सुरू करणं केलं तेव्हा सहज लक्षात आलं की बाबा गझल शब्द टाकल्यानंतर हॅशटॅग केल्यानंतर भरपूर ग्रुप्स आलेत. आमची सगळी मित्रमंडळी त्याच्यावर लिहित होती आणि आम्ही आपल्या महाविद्यालयीन बातम्या असतील अशा पद्धतीचं काम फक्त फेसबुकपुरतं मर्यादित ठेवलेलं होतं. आणि मग जेव्हा आम्ही आमच्या जुन्या मित्रांना फोन करणं सुरू केलं की अरे भाऊ काय करतोस, मग तो म्हणणार की अरे माझं व्यवस्थित चालू आहे, नोकरी करतो आहे आणि बघ गझल वगैरे तू काय पुस्तक प्रकाशित केलं की नाही अजून. मी म्हणणार नाही राजा, लिहितो आणि बाजूला ठेवतो. छंद आहे ना तो. आणि त्याच्यामुळं ह्या छंदाचं रूपांतर तू थोडंसं आता व्यासपीठावर ये जसं आपण पूर्वी करत होतो तर त्या पद्धतीनं आपण करूया. तू जे काही लिहिलेलं असेल थोडं बहुत फेसबुकवर टाकत राहा. ज्यांना आवडेल ते लाईक करतील, नाही तर वाचून पुढे तर जातील. पण आपण कुठं आहोत हे तुला कळेल. आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे साधारण 20-21चा काळ आपण समजू की ज्याच्यामध्ये ही सुरुवात झाली की फेसबुकवर टाकणे. आणि फेसबुक हे माध्यम असं ठरलं की ज्या ओळी आपण लिहिलेल्या असायच्या त्या इतरांना आमच्या मित्रमंडळीला आवडू लागल्यात. आणि आवडल्यानंतर जे हुरूप वाढतो मग मी सुद्धा टाकणं सुरू केलं. काही वेळेस पूर्ण गझल टाकल्या जायची. आता पूर्ण गझल टाकल्यानंतर तो जो आशय असतो गझलेच्या शेराचं कसं असतं की प्रत्येक ओळीत वेगळा आशय असू शकतो. आणि त्याच्यामुळं तसं बंधन नसल्यामुळं लोकांना ते वेगवेगळे विषय वाचायला मिळायचे, त्यांना आवडायचे, त्याच्यावर कॉमेंट्स यायला लागल्यात. आणि असंच एक कॉमेंट मला आठवतं एका रात्री साधारण 1-1:30ची वेळ असेल आणि एक मॅडम होत्या एअर इंडियामधून रिटायर झालेल्या. त्यांनी फोन केला 1-1:30ची वेळ आणि म्हणाले की विनोदजी मी तुमची ती गझल वाचत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की ती गझल मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सादर करावी, तुम्हाला आवडेल का. आता 1 वाजता आपण सहज ते 1-1:30 वाजता फेसबुक चालत बसलेले आणि त्यावेळेस तो आलेला कॉल. त्यांचं नाव मला आठवतं आहे सना दळवी. तर सना दळवी मॅडमने मेसेज केला, फोन केला आणि विचारलं आवडेल का. माझ्यासाठी ते आश्चर्याचा धक्का होता की आपण लिहितो ते कोणाला तरी सादर करावं वाटावं इतपत जर चांगलं असेल तर म्हटलं निश्चित आपल्याला करायला हरकत नाही. आणि मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं की म्हटलं मॅडम आपण जरूर करा. आम्ही सनाताईच म्हणतो त्यांना. म्हटलं सनाताई तुम्ही बिलकुल करू शकता आणि बघूया आपण काय होतं. आणि त्या गझलेला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. त्यांची ती मांडण्याची शैली, त्या अभिवाचनाची शैली आणि त्याला मिळालेले लाईक्स वगैरे हुरूप देऊन गेले. तर ती पहिली प्रेरणा होती की ज्या माध्यमातून आम्हाला असं कळलं की आपण लिहिलेलं सादरसुद्धा होऊ शकतं. ही पहिली घटना झाली. त्यांच्याच ग्रुपमध्ये हे अभिवाचन जेव्हा सादर करण्यात आलं तर त्या ग्रुपवरच्या व्हॉट्सअप मेंबर्सनी एकामेकाला मेसेज तिथल्या तिथं लाईक कॉमेंट मिळतातच. आणि मग तेव्हा लक्षात आलं की त्याच ग्रुपमध्ये अभिजित जोशी नावाचे एक संगीतकार आहेत. त्यांनी 2-3 दिवशी मला फोन केला आणि म्हणलं की विनोदजी तुमची ती गझल अप्रतिम आहे आणि मी संगीतकार आहे. सनाताईंबरोबर एक आम्ही सिनेमा केले आहेत, त्या माझ्या प्रोड्युसर होत्या आणि त्या ग्रुपमध्ये असल्यामुळं मला ते तुमचं जे कौशल्य आहे ते कळालेलं आहे. तर आपल्याला काही भविष्यामध्ये करता येईल का सोबत. म्हटलं निश्चित करता येईल, का बरं करू नये आपण. म्हणजे माझ्यासाठी ही संधी आहे. तुम्ही संगीतकार आहात, सिनेमाला संगीत तुम्ही दिलेलं आहे आणि मला वाटलं मला जरी त्या क्षेत्राची फारशी जाण नसेल तर तुमच्या माध्यमातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतील. तर अचानक त्यांचा एकदा फोन आला म्हणजे संगीतकार अभिजित जोशींचा की सर कुलस्वामी नावाचा एक सिनेमा आम्ही करतो आहे आणि त्या सिनेमाचं
थीम सॉन्ग तुम्हाला लिहायचं आहे. ते थोडंसं सॅड सॉन्ग असेल आणि सिनेमाभर त्याची ट्यून असेल किंवा त्याचे तडवे असतील तर ते वाजतील. म्हणजे सलग गाणं असणार नाही, त्याच्यावर हिरो हिरोईन नाचणार नाहीत कारण सॅड सॉन्ग आहे, पण ते बॅकग्राऊंडमध्ये चालणारं गाणं असेल. तर आम्हाला असं एक गाणं पाहिजे आहे, तुम्ही लिहू शकाल का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, म्हटलं सर सिनेमाचं गाणं लिहिण्याचा माझा अनुभव नाही. आणि त्याच्यामुळं तर ते म्हणले काही हरकत नाही, तुम्ही उत्तम लिहिता. आपण असं करूया की मी तुम्हाला ट्यून पाठवतो, गाण्याची ट्यून पाठवतो आणि त्या ट्यूनवर तुम्ही शब्द बसवायचा प्रयत्न करा. म्हणून जेव्हा पहिलं गाणं हे तयार झालं, ग्रहण लागले सुखा, तर हे गाणं म्हणजे अक्षरशः ह्याच्यावर 10 ते 12 वेळेस संस्कार झालेत. म्हणजे मी प्राथमिक लिहिलेलं गाणं आणि फायनलाइज झालेलं गाणं म्हणजे इतक्या काटेकोरपणे तो विषय, तो सिनेमॅटोग्राफर, तो डायरेक्टर, तो संगीतकार हे अनेक अँगलमधून त्या गाण्याकडे बघितलं जातं. आणि ही खरंच कसरत होती माझ्यासाठी. आपण आपली गझल लिहिणं फार सोपं आहे, माझी कविता लिहिणं फार सोपं आहे, पण एखाद्या सिनेमासाठी सिच्युएशनल सॉन्ग लिहिणं ते फार चॅलेंजिंग असतं. आणि खरंच ते मोठं क्षेत्र आहे. म्हणजे त्याच्या संधी मिळाली हे मी अभिजित जोशींचे यासाठी निश्चित आभार मानतो. आणि दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की दुसरा प्रश्न जो होता तो कौमारी या सिनेमाचा, तर माझा मित्र जो आहे सलीम शेख, तो त्या सिनेमाचा डायरेक्टर आहे. आणि जेव्हा कुलस्वामीने रिलीज झाला, ते गाणं नॅचरली फेसबुकवर तेव्हा सुरू केलेलं होतं लिहिणं. मग त्यानं ते पेज बघितलं, ते गाणं बघितलं आणि मग तो म्हटला की अरे आमच्याकडे ऑलरेडी आम्ही 2 गीतकारांना संधी दिलेली आहे, पण एक सिच्युएशन अशी आहे की ज्याच्यावर तू लिहू शकतो का बघ. अक्षरशः गीतकार ठरलेले असताना तो माझा मित्र की तू लिहितो हे मला माहीतच नाही, कारण तोपर्यंत फेसबुकवर आपण टाकत नव्हतो. पण ज्या दिवशी मी ते फेसबुकवर टाकणं सुरू केलं ते इतरांना कळायला लागलं. अभिजित जोशींनाही त्याच माध्यमातून कळलं, सलीम शेखलाही त्याच माध्यमातून कळलं. आणि म्हणून ते गाणं लिहिताना अशा पद्धतीनं ह्या प्रसिद्धी माध्यमांचा म्हणून समाज माध्यमांचा मला उपयोग झाला. अच्छा, हे त्याच्या मागचं गमक. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही इतरांबरोबर मला उमरगा सोडायची गरज पडली नाही. फोन असल्यामुळं त्याच्यावर संदेश यायचे, व्हॉट्सअप असल्यामुळे त्याच्यावर दुरुस्त्या व्हायच्या, त्याच्यावरच गाणं पाठवलं जायचं, त्याच्यावर ट्यून्स पाठवल्या जायच्या, त्याच्यावर दुरुस्त्या केल्या जायच्या. तर एकंदरीत आजची सोशल समाज माध्यमं जी आहे ती एवढ्या ताकदीची आहेत की खरं त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. वा वा, क्या बात आहे सर. आपण चित्रपटासाठी गाणी लिहिलात, 2 चित्रपटासाठी गाणी लिहिलात, पण आमच्या एक प्रेक्षकांसाठी गझल तुमची. एक नुकतीच लिहिलेली गझल आहे, तर प्रयत्न करतो ती तुम्हालाही आवडेल, आपल्या रसिकांनाही आवडेल. हर एक काळजावर प्रतिमा तिची ठसावी. हर एक काळजावर प्रतिमा तिची ठसावी, लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. वाह वाह, क्या बात आहे. वाह. हर एक काळजावर प्रतिमा तिची ठसावी, लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. येथे भल्या भल्यांना जी वेड लावते ती, येथे भल्या भल्यांना जी वेड लावते ती, सुंदर गझल असावी वा मेनका असावी. वाह, क्या बात. लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. शब्दास धार ऐसी दगडास घाम फोडी, शब्दास धार ऐसी दगडास घाम फोडी, समशेर कातळाच्या ती आरपार जावी, लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. क्या बात आहे. एक शेर त्याच्यातला तुमच्यासमोर ठेवतो, कारण विषय वेगवेगळे असतात. मी सांगितलं खुर्ची पणास आपण सोडायला तयार नसतो ना, बरोबर आहे. म्हणून खुर्ची पणास लागो की बायको रुसू दे. ह्या दोन्ही गोष्टी टाळता येण्यासारख्या नाहीत, पण खुर्ची पणास लागो की बायको रुसू दे, गालात प्रेयसेच्या ती नेहमी हसावी. क्या बात आहे. कारण ती तिथंच असू शकते, या दोन्ही गोष्टी होणाऱ्या नाहीत.
आणि म्हणून लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. दिसते क्षणोक्षणी पण हातात येत नाही. दिसते क्षणोक्षणी पण हातात येत नाही. आयुष्य जाळणारी ती चंचला असावी. चंचला म्हणजे वीज. दिसते क्षणोक्षणी पण हातात येत नाही. आयुष्य जाळणारी ती चंचला असावी. लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. याचा शेवटचा मोठी गझल आहे. शेवटचा शेर घेतो मी. अडकू नयेच तूही, अडकू नयेच तूही रंगात वेगळाव्या. झेंड्याचा असू द्या, कपड्याचा असू द्या, जातीचा असू द्या, पंथाचा असू द्या. अडकू नयेच तूही रंगात वेगळाल्या. साकार पारदर्शी जलधार तू बनावी. लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. हर एक काळजावर प्रतिमा तिची ठसावी. लाखातही मराठी सुंदर गझल दिसावी. क्या बात आहे सर, क्या. धन्यवाद. तुमचं एक रोमॅन्टिक सॉन्ग देखील आहे की अल्बम सॉन्ग तू चांदवा. हे रोमॅन्टिक अल्बम सॉन्ग आपल्याला कसं काय सुचलं आणि याची प्रेरणा किंवा याची संधी आपल्याला कशी काय मिळाली? आमचे मित्र तालमणी खंडेराव मुळे अच्छा. आणि त्यांची पत्नी अश्विनी, ती सुद्धा सुंदर क्लासिक डान्सर आहे. तर ह्या दोघांची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आणि आम्ही असं चहा कॉफी घेण्यासाठी म्हणून, केक कापण्यासाठी म्हणून एकत्र जमलो. आणि त्यावेळेस जो विचार सुचला, त्यावेळेसचा तो विचार होता, तू चांदवा शरदातला, तू पालवी चैत्रातली. की जशी तालमणी खंडेरावांची पत्नी अश्विनी त्याच्यासोबत असताना त्याचं आयुष्य जसं सुंदर झालेलं आहे, तसंच आपली गृहलक्ष्मी आपल्यासोबत असल्यामुळं आपलं आयुष्य सुंदर झालेलं आहे. आणि म्हणून मग तू चांदवा शरदातला, तू पालवी चैत्रातली ह्या ओळीला नंतर आकार येत गेला. तो आमच्या गृहलक्ष्मीच्या, आमच्या साथीच्या सोबतीनं त्याला एक 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 ओळ त्याच्यामध्ये येत गेलेली आहे. आणि नंतर मला सांगायला आनंद वाटतो की ते जे गीत रिलीज झालं, तर त्या रिलीजिंग डेट जी आहे तर तीसुद्धा 21 ऑक्टोबर आम्ही ठेवलेली आहे, जी आमच्या गृहलक्ष्मीची जन्मतारीख आहे. आणि हे गीत आम्ही तिला डेडिकेट केलेलं आहे. एखादा कविता संग्रह, गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे का? त्या दिवशी असं मला वाटेल की बाबा माझे शेर आता 2-4 लोकांनी त्यांच्या एखाद्या भाषणातून, त्यांच्या एखाद्या गाण्यातून व्यक्त केलेले असतील, तर त्या दिवशी मी तो विचार करणं सुरू करेल की आता मी लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आणि मग तेव्हा कदाचित तो विचार झालेला असेल किंवा गझल संग्रह काढायचा नाही काढायचा तो भाग नंतरचा आहे. सर, उमरगा येथे आल्यावर तुम्ही म्हणजे अर्थातच गझल म्हणा, कविता म्हणा किंवा गझलेवरच तुमचं प्रभुत्व जास्त, प्रथमदर्शनी तुम्ही कोणाला सांगितलं? चांगला प्रश्न आहे. आता मला आनंद वाटतो की उमरगा आणि परिसरामध्ये एवढे साहित्यिक आणि एवढे विचारवंत दडलेले आहेत, पण नेहमी साहित्यिकांसोबत राहावं असं मला वाटत राहिलेलं आहे. आणि तीच कदाचित प्रेरणा होती की ह्या सगळ्या साहित्यिक मंडळीशी मला भेटता आलं. याच्यामध्ये मी प्रामुख्यानं नाव जे घेईल की सुरुवातीच्या काळामध्ये आदर्श महाविद्यालयाला इंग्रजी प्राध्यापक असलेले प्राध्यापक शैलेश महामुनी आता आमचे सहकारी आहेत. तर सर्वप्रथम मी त्यांना माझ्या गझल्स वाचायला दिलेल्या होत्या. आता कसं असतं की जेव्हा आपण एखादी गझल कोणाला, किंवा मी 10-12 कविता लिहिलेल्या आहेत बाबा आणि तुम्ही वाचा सर, काय वाटतं बघा, पण हा काव्यप्रकार इथं रुजलेला आधीच होता. आणि त्याच्यामुळं प्राध्यापक शैलेश महामुनींनी म्हटलं की सर हे तुम्ही सुंदर लिहित आहे, पण काही वेळेस आपल्याला शेरचा जो सिक्वेन्स आहे तो खालीवर करावा लागेल. इथं हा एक पर्टिक्युलर शब्द, ह्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला काही संस्कार करता येतात का बघा. तर अशा पद्धतीचं अभ्यासात्मक विवेचन, अशा पद्धतीची चर्चा आमची प्राध्यापक शैलेश महामुनी सरांसोबत व्हायची. आणि म्हणून मग आम्ही हळूहळू त्या विषयाकडे वळू लागलो. मग नंतर हळूहळू कळायला लागलं की कवी बालाजी इंगळे आहेत की जे उत्तम साहित्यिक आणि कवी आहेत,
त्याच्यानंतर आम्ही कमलाकर भोसलेंना भेटलो. त्याच्यानंतर आमचे किरण सगर सर आहेत की ज्यांच्या माध्यमातून मसापचं सगळं कार्य कसं आहे काय आहे हे आम्हाला समजून घेता आलं. वेगवेगळ्या कवी संमेलनात आम्ही त्यांच्यामुळे सहभागी होऊ शकलो. तर अशी बरीच मंडळी उमरग्यामध्ये आहे की जी आपल्याला कायम प्रेरित करत असते अशा पद्धतीच्या लिखाणासाठी. आज आपल्याला सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, गझलकार जे की वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असताना देखील कलेवर इतकी कमांड आणि एवढं प्रभुत्व आपल्याला आज त्यांच्याकडून ऐकायला मिळालं, त्याबद्दल आमच्या स्टुडिओला भेट दिली, सविस्तर गप्पा मारल्या, त्याबद्दल मी सरांचं मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.